तुषार दळवी सर म्हणून. वा, क्या बात आहे हर्षदाताई. असं वाटलंच नाही एका मिनिटासाठी सुद्धा की आम्ही हर्षदाताई बरोबर बोलतो आहोत, म्हणून आम्हाला असंच वाटत होतं की लक्ष्मी बरोबर बोलतो आहोत. त्याच कॉमन एक सामान्य गृहिणी जी असते तिच्याबरोबर आपण बोलतोय असंच वाटत होतं. कारण आजपर्यंत आम्ही तुम्हाला ज्या ज्या वेशामध्ये पाहिलेलं आहे, ज्या ज्या रूपात तुम्हाला पाहिले, कॅरेक्टर पकडण्यासाठी किती मेहनत करावी लागली तुम्हाला. मला वाटतं की कधी कधी आपण काही गोष्टी मॅनिफेस्ट करतोय, विचार करतो की अरे इतर अभिनेत्रींना किंवा इतर अभिनेत्यांना आपण काही भूमिकांमध्ये पाहत असतो आणि आपल्याला वाटत असतं की अरे हे असं आपल्याला वाटायला येतच नाही कधी, किंवा असा विचार आपल्यासाठी कोणी करत नाही. पण जेव्हा शाहरुख म्हणाला नाही का रे, कायनात आपली मदत करते, यू सेट इट टू द युनिवर्स. आणि माझ्या बाबतीत मला वाटतं तेच झालं की खूप दिवस मी असा विचार करत होते की सोच बोल तुझ्या माझ्या आईसारखी भूमिका माझ्या वाटेला कधी येणार. आणि झी मराठीचे सतशः आभार. 12 वर्षांपूर्वी मी शेवटचं झी मराठीवर काम केलं होतं. अच्छा. आणि आज 12 वर्षांनंतर ही मालिका स्वप्नांची आणि अशी भूमिका करणं माझं स्वप्न होतं, जे पूर्ण करायचं काम झी मराठीने हाती घेतलंय. आणि आय होप त्यांची आणि प्रेक्षकांची निराशा होणार नाही, कारण मालिका तर उत्तम आहेच, पण मी लक्ष्मी म्हणून भावते की नाही त्याची पोचपावती आपल्याला काही दिवसांनी मिळेल. तर तुमचे आशीर्वाद असू दे, तुमच्या शुभेच्छा असू दे, खूप गरजेचे आहे. कारण मी खरंच सांगते अनेक वर्षात मी घाबरलेले नाही, एवढी घाबरलेली आहे. सो कमाल असं कुटुंब सहकलाकाराच्या रूपाने मला इथे लाभलेलं आहे. त्यांच्या मदतीने दिग्दर्शक, लेखक, झी मराठीची सगळी माणसं, मला वाटतं घरात आई वडील माहिती आपल्याला शाळेत जाताना परीक्षा असताना खूप असं आपल्याला चीअरअप करतात जेव्हा आपल्याला आपला अभ्यास झालेला नसतो. तर झी मराठीच्या प्रत्येक माणसाने खरंच सांगते मला असं सतत सांगितलंय, डोंट वरी, मस्त होणार, छान करतेस तू. सो त्यांचा हा जो विश्वास आहे तो खरा ठरावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि तुमचं प्रेम जे कायम मिळत आलेलं आहे ते यापुढेही मिळू दे एवढीच इच्छा आहे. थँक्यू. डोळे बंद केले तर तुम्हीच डोळ्यासमोर याल इतका सुंदर हा ग्रुप आहे, तर त्याच्याबद्दल काय सांगाल आम्हाला? खरं सांगायचं तर मी काही परिश्रम घेतलेले नाही आहेत, हे सगळे परिश्रम झीच्या टीमने घेतलेले आहेत. कारण त्यांनी हा लूक ठरवला. हा आता मी परिश्रम घेतो म्हणजे रोज हे लावणं, हे परिश्रम आता सगळ्या सुट्टीच्या दरम्यान, पण ठरवण्यात माझा काहीही भाग नव्हता किंवा ह्याच्यात. पण एक नक्की की जसं तू म्हणालास तसं मला वाटतं एखाद्या अभिनेत्याला नेहमीच प्रेक्षकांसमोर वेगवेगळ्या रूपात यायला आवडतं, कारण तोच-तोचपणा टाळण्यासाठी काहीतरी प्रत्येक अभिनेता एक व्हेरिएशन देण्याकरता प्रयत्न करत असतो. आणि ते या मालिकेमुळे मला वाटतं झी मराठीने माझ्याकरता केलंय. कारण यापूर्वीची माझी मालिका होती जी हिंदी मेरे साई म्हणून मी मालिका करत होतो, त्यापेक्षा टोटल आपण ज्याला 360 अंश म्हणतो तशी वेगळी भूमिका, वेगळा लुक आणि एका वेगळ्या स्वरूपात वेगळ्या अशा खूप एक छान सशक्त कथा असलेल्या मालिकेतनं आणि झी मराठीच्या 25व्या वर्षात, रौप्य महोत्सवी वर्षात अनेक वर्षांनी झी मराठी बरोबर पुन्हा एकदा प्रवास सुरू होतोय. तर या सगळ्या गोष्टींमुळे मला असं वाटतं एक अभिनेता म्हणून आणि एक काय म्हणूया एक कलावंत आणि त्याचबरोबर एक माणूस म्हणून सुद्धा खूप मजा येते. आणि छान टीम जमलेली आहे. टीम आमची मस्त आहे. संपूर्ण आमचं इतकं जे मोठं कुटुंब आहे ते आम्ही अगदी एक आहोत म्हण किंवा एकत्र सगळे शूटिंग जेव्हा चालू असतं तेव्हा सुद्धा खूप एक मजा मस्ती म्हण किंवा खूप चांगले रिलेशन सगळ्यांशी झालेले आहेत. त्यामुळे एक आपण ज्याला लुकिंग फॉरवर्ड म्हणतो, पुढचा जो प्रवास आहे त्याकडे एक खूप आशेने उत्सुकतेनं बघतोय आणि खात्री आहे की हा जो आमचा लक्ष्मी निवासचा प्रवास आहे तो खूप छान होणार आहे. कसं वाटतं 4-5 वर्षांनी पुन्हा एकदा झी मराठीवरती आलेला कसं वाटतंय? कमाल, मस्त वाटतंय. वा. बरं, अक्षयाबद्दल सांगायचं झालं तर ती इतकी भूमिकेत शिरते की मागच्या सिरियल मध्ये ती अशी भूमिकेत शिरली की ती खरंच तारारामाबरोबर लग्न केलं तिने, बरोबर की नाही? तर आता या भूमिकेत शिरण्यासाठी काय स्पेशल एफर्ट्स घेतलेले आहेस तू? आय थिंक एफर्ट्स असे काही वेगळे नाही घ्यायला लागत भूमिकेत शिरायला. एक एक सीन समोर येत जातो आणि जसे जसे वाढत जातात त्या गोष्टीत जाणं आपलं
लाईट शिरणं होतं असं मला वाटतं. पण या मालिकेची खासियतच अशी आहे की खूप वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर्स आहेत आणि पुन्हा ते ऍक्टर्स म्हणून सगळे इतके कमाल आहेत की सगळ्यांबरोबरच काम करायला खूप मजा येते. आणि बऱ्याच दिवसांनी झी मराठीवर काम करताना पुन्हा एक वेगळ्या धाटणीची गोष्ट, त्यातून 1 तासाचा विशेष भाग. सो महामालिका केल्याचाच हा सगळा आहे. महामालिकाच आहे आमच्या. तर आम्हाला खूपच मजा येते आणि अर्थातच पुन्हा एकदा झी मराठीवर काम करून मला खूप छान वाटतंय आणि जितकं भारी वाटतंय तितकंच प्रेशर पण आल्यासारखं वाटतंय. कारण पुन्हा एकदा बऱ्याच दिवसांनी एका वेगळ्या भूमिकेत आल्यानंतर प्रेक्षक काय पद्धतीनं स्वीकारतील आणि आधीची छाप इतकी भूमिकेची पडलेली असल्यावर ती पुसावी अशी इच्छा नाहीये, परंतु त्या बरोबरीची ही छाप मिळावी अशी एक आशा आहे. तर त्या पद्धतीनं लुकिंग फॉरवर्ड.